श्रीमद सद्गुरू श्री पांडुरंगनाथ महाराज जगताप ध्यान व संस्कार मंदिर मारणेवाडी ही मुख्य केंद्र सुरू झालं 2001 साली। याची स्थापना 15 आणि त्याची आपली जी शाखा आहे ही आपली शाखा झाली 15 जून 2021 रोजी। ही जी संस्कार मंदिर सुरू झालं तर याची मुख्य सुरुवात यांनी याकरता केली की जे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत त्यांना एक आध्यात्मिक माहिती द्यावी, त्यांच्यावरचे चांगले संस्कार द्यावे या हेतूने या मंदिराची स्थापना झाली। आदरणीय श्री अण्णा हजारे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नांदेडगाव शाखेची सुरुवात झाली। सुरुवातीला फक्त 4 मुले होती, त्यामध्ये श्रीमद भगवद्गीता पठण, स्तोत्र, जनरल नॉलेज, पुस्तक वाचन हे उपक्रम घेत असताना गुरुवर्य हबप्पा श्री जानकीरामजी जगताप यांनी मुलांना तबला, हार्मोनियम इत्यादी वाद्ये शिकवायला सुरुवात केली। गायनाचार्य कीर्तनकार ॲडव्होकेट हबप्पा श्री विजयदादा महाराज जगताप हे शास्त्रीय गायन शिकवू लागले। गेल्या 3 वर्षात मुले तबला व हार्मोनियम या वाद्यांच्या भारतीय विद्यापीठच्या सरकारमान्य परीक्षा चांगल्या गुणांनी पास झालेली आहे। सध्याच्या धावपळीच्या जीवनात पालक मुलांना इच्छा असूनही वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे मुलांवर संस्काराचा अभाव आहे। इथे सायंकाळी विविध खेळ, स्तोत्र म्हणणे, भारतीय संविधान समजून घेणे इत्यादी गोष्टी शिकतात। यामुळे ते काही काळ मोबाईल टी व्हीपासून दूर असतात। वाचनाकरता विविध पुस्तके ती उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे संस्कार मंदिर आहे हे विनाशुल्क चालते। काही सुजाण व्यक्ती, नागरिक या मुलांसाठी परीक्षेची फी वगैरे भरतात। सर्वांनी या संस्थेशी स्वतःला जोडून घ्यावे व आपल्या मुलांना नातवांना याचा लाभ द्यावा। इथले जे संस्कार केंद्र आहे हे राधेश्याम पांडुरंग जगताप, ज्यांना आम्ही प्रेमाने जगताप काका म्हणतो, यांच्या मार्गदर्शनाखाली चालते। आपण कोणाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो। श्री जे इथे कार्य केंद्र चालवतात त्यांचा परिचय मी थोडक्यात देतो। श्री राधेश्याम पांडुरंग जगताप यांचा जन्म 31 मे 1954 म्हणजे आज ते 70 आहेत, पण त्यांचा उत्साह बघण्यासारखा आहे। यांचा जन्म धार्मिक घराण्यात झालेला आहे। वरील श्रीमंत सद्गुरू पांडुरंगनाथ जगताप महाराज यांनी समाजाला एक धार्मिक व आध्यात्मिक दिशेने नेले आहे। हा वारसा घेऊन काकांनी लहान वयापासून प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत आहे। समाजातील विविध विषय अडचणींना हात घालून प्रासंगिक आंदोलन, उपोषण करून त्याला न्याय मिळवून दिला आहे। स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता समाजसेवेचे अखंड व्रत आजतागायत चालू आहे। समाजातील विविध विषय समस्यांसाठी शिबिर घेणे, लिखाण करणे तसेच राजकीय पक्षातही त्यांनी काही काळ काम केले आहे। त्यातील उल्लेखनीय म्हणजे गावांच्या व धर्मग्रस्तांच्या समस्या सोडविणे, बिगरहुंडा आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह जमवणे, निराधार महिला मुलींकरता कार्य करणे, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन इत्यादी त्यांनी यात भाग घेतलेला आहे। त्यांना विविध पुरस्काराने आतापर्यंत सन्मानित करण्यात आलेले आहे। जवळजवळ 20-22 पुरस्कार त्यांना ऑलरेडी मिळालेले आहेत, जे उल्लेखनीय आहे। याचाच एक भाग म्हणून 2021 पासून त्यांनी हे संस्कार मंदिर इथे सुरू केलेले आहे। सध्या इथे 30-40 विद्यार्थी जे आहेत त्यांना जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे विविध वाद्य, गीता पठण शिकवले जाते। या वयात सुद्धा काकांचा उत्साह आपल्या वापरण्यासारखा आहे। आज एक उच्चशर्करा योग आहे। या मुलांना जे तबला वादन वगैरे शिकवतात त्यांचे ते गुरुवर्य हबप्पा जानकीरामजी जगताप हे पण आज आपल्यामध्ये आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे, तर त्यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो। त्यांचं शिक्षण MA तबला झालेलं आहे, संगीत विशारद तबल्यामध्ये त्यांनी केलं आहे। त्या व्यतिरिक्त त्यांनी BSc रसायनशास्त्रामध्ये पण पदवी मिळवलेली आहे। यांचा जन्म ब्रह्मीभूत श्रीमद सद्गुरू पांडुरंगनाथ महाराज जगताप या थोर संतांच्या कुळामध्ये मारणेवाडी तालुका मुळशी येथे झाला। तबल्याचे शिक्षण पंडित रामदासजी गोयलकुर्जी, श्री विनोद देऊळकर व काही मिलिंद पोटे यांच्याकडे त्यांनी घेतले आहे। भारतीय विद्यापीठातून BA MA चे शिक्षण घेतले आहे। या दरम्यान त्यांना विविध
मोठ्या लोकांचं त्यांना मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यांनी बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांना साथ संगत केली आहे. आपण फक्त त्यातले काही 2-3 नावं घेतोय. त्यांनी पंडित विजय बक्षी, पंडित हरिश्चंद्र गवारे इत्यादी व्यक्तींसोबत साथ संगत केली आहे. त्यांनी 2001 साली, जसं आधी मी सांगितलं, मांडेवाडी इथे यांनी ते पांडुरंग महाराज यांच्या स्मृतिनिमित्ताच्या जगताप ध्यान व संस्कार मंदिर ही संस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे आतापर्यंत 200पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यातले 34 विद्यार्थी विशारद प्रथम या परीक्षेत उत्तीर्ण झाले. हा यांचा थोडक्यात परिचय झालेला. आता आपण त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. त्याकरता मी जगताप काकांना विनंती करतो त्यांनी पुढील कार्यक्रम करा.